19 वर्षाची तरुणी चक्क 9 वेळा लग्नाचा बनाव रचला। तरुणाची लाखोंची फसवणूक केली। 9व्या लग्नात तरुणीचं बिंग कसं फुटलं सगळं जाणून घेऊ। एकाच तरुणीचे 9 वेगवेगळ्या तरुणांशी लग्न झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? हो, हे घडलंय। एकाच तरुणीनं तब्बल 9 वेगवेगळ्या तरुणांशी लग्न करत त्यांना लाखोंचा गंडा घातलाय। लग्न करायचं, नवरदेवाला लुटायचं आणि फरार व्हायचं, हे या टोळीचं काम। 8 लग्न तर या टोळीने पचवली, पण 9व्या लग्नावेळी भांडाफोड कसा झाला? आता बीडच्या उमापूर गावातील पीडित नवरदेवानं या संदर्भात पुढे येऊन तक्रार दाखल केली। बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पीडित नवरदेवानं पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत न्याय मागितलाय। हा नवरदेव म्हणजे या तरुणीचा 9वा शिकार। कशा प्रकारे एजंटच्या माध्यमातून या व्यक्तीचं लग्न तरुणीशी लावून देण्यात आलं, त्यानंतर लाखो रुपये उकळून ही नवरी कशी फरार झाली, पीडित नवरदेवानं काय काय सांगितलं तुम्हीच ऐका। मी योगेश शिंदे, राहणार उमापूर। माझ्या लग्नासाठी आम्ही स्थळ बघत होतो, माझे मामा, माझा भाऊ। तर ही बातमी माझ्या गावातील लग्न जुळवणाऱ्या एजंटला मिळाली। तर ते माझ्या घरी आले। ते मला बोलले, माझ्या मामाला बोलले, माझ्या भावाला बोलले की आमच्याकडे एक मुलगी आहे बिना लग्नाची, तर त्यासाठी तुम्हाला 3.5 लाख रुपये द्यावा लागतील। तर त्यांनी हो नाही करत 3 लाख रुपयामध्ये डन केले। 3 लाख रुपये त्यांनी कॅश घेतले, काही फोनपे, 1 लाख रुपये कॅश, 2 लाख रुपये फोनपे, आणि 3 दिवसांनी लग्न करू म्हणून त्यांनी मुलगी आणली। 2-3 दिवसांनी उमापूर येथे उमादेवी मंदिरात माझं लग्न लावून दिलं। लग्न लावून दिल्याच्या नंतर काही दिवसांनी, 1 महिन्याभराने त्या मुलीची आई पण खोटी दाखवली, म्हणली आता मुलीच्या आईकडे जायचंय। नंतर त्यांनी खरी आई दाखवली, म्हणजे त्यांचं कुठलाही एकदम खोटा विश्वास, म्हणजे विश्वास कुठलाही ठेवण्यासारखं त्यांच्यावर नाहीये। ही जी टोळी आहे, ह्यानंतर त्याच मुलीने परत आम्हाला दाखवलं की माझे 8 लग्न झालेले आहे। तिने स्वतःहून आम्हाला दाखवले, कारण की ती 1-2 महिन्याच्या नंतर निघूनच जाणार होती। तिला असं काय जाता आहे ना, त्यामुळे तिने सांगितले आम्हाला की माझे 8 लग्न झालेले। तिने स्वतः आम्हाला प्रूफ दाखवलं। प्रूफ दाखवल्याच्या नंतर हे त्याचं प्रूफ, हे जे 8 लग्नाचं आहे ना, हे 8 लग्नाचा तिचा प्रूफ, हे 8 लग्नाचा प्रूफ। गणेश अंदुरे आणि राधा अंदुरेने माझी फसवणूक केलेली आहे, आणि माझी एकच मागणी आहे, त्या मुलीचं तिचं नाव आहे, त्या मुलीचं नाव आहे, तिचं वय आज रोजी 19 वर्ष आहे। पण या अगोदर त्यांनी 8 लग्न केले। त्या अगोदर त्यांनी 2023 पासून ही त्यांच्यासोबत आहे, आणि ती 2023 पासून ही त्यांच्यासोबत 8 लग्न करून माझ्याकडे आली 9वं लग्न करायला। आणि शेवटी मी तिला सोनं, दागिने जे काय केले, ते घरात पैसे होते, माझा भाऊ, माझी आई सगळे पुण्याला असताना आम्ही दोघंच घरी राहायचो। तर ती शेवटी यांनी ओढून नेलं तिला, आणि माझ्या घरातले 80,000 रुपये रोख आणि जे काय सोनं, दागिने होते 6 ग्रॅम, ते पूर्णपणे घेऊन गेले। माझी एकंदरीत 9 लाखाची फसवणूक झाली। SP साहेबांकडे माझी एवढीच मागणी आहे की माझे हे गेलेले पैसे मला परत मिळावे, आणि मला न्याय मिळावा, की यांनी सजा द्यावी, यांचे जे काय कार्य केले यांनी। माझी मागणी अशीच SP साहेबांना की जी माझी फसवणूक झाली ही आणखीन इतराची होऊ नये, आणि ही जी बीड जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये जी टोळी ही सक्रिय झालेली आहे, यांना जेरबंद करावा, यांना आळा घालावा, माझी एवढीच मागणी आहे। बीड जिल्ह्यात बोगस लग्न लावून देणारी टोळी गेल्या अनेक दिवसांपासून सक्रिय झाली आहे। अशातच बीडच्या उमापूर गावातून हा धक्कादायक प्रकार समोर आला। तब्बल 9 लाखांची फसवणूक झाल्याचं या व्यक्तीनं म्हटलंय। या प्रकरणात पोलीस तपासात आता पुढे काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।